श्रेया घनश्याम खेडकर. श्रेया घनश्याम खेडकर आली का? आणि दुसरं तीन नंबर दोन जणी आमच्या अनवीन प्रसन्न कुमार आले. त्यानंतर दुसरा गट होता त्या गटामध्ये राधिका सावळीराम पवार आहे कधी पवार नाही. राधिका सावळीराम पवार प्रथम क्रमांक दुसऱ्या गटातला. नंतर अनुष्का एकनाथ आटे द्वितीय क्रमांक कुठे त्याच्याबरोबर काहीतरी नाव येईल. त्यानंतर तृतीय क्रमांक होता वैभवी पांडुरंग शिरसाट आहे का? वैभवी चल ना मग. बालगटामध्ये पैरात अंधारे आहे का? पैरात अंधारे प्रतीक प्रभाकर घुगे नाही तो नाही येत आपला गुगेसारखं मुलगा आहे. नाही नाही आलं आले होते इथे आले लगेच थांबा इथंच थांबतो. हा प्रतीक साईराज सचिन अंधारे प्रथम बक्षीस. त्यानंतर चमच्या लिंबूमध्ये 1 ते 4 मुली प्रथम तो नाही येत. चमच्या लिंबूमध्ये 1 ते 4 कृष्णा पांडुरंग आंधळे आपलं स्वामी शिरसाट ये मग कृष्णा पांडुरंग शिरसाट. द्वितीय क्रमांक होता शौर्य योगेश राठोड. शौर्य आहे का? शौर्य नाही. त्यानंतर साईराज सचिन आंधळे आता धरतो तुम्ही साईराज सचिन तू डबल पण आलाय. आपण चमच्या लिंबूमध्ये डबल नाही डबल डबल आता 1 ते 4 बालगटाचा परत एकच बक्षीस द्या. 1 नंबरचं द्या परत. 1 नंबरचं द्या आता नका देऊ. 1 नंबरचं द्या. हा चल बस चल. हा ठीक आहे माग. हा यानंतर ते आपला गोंधळ होईल परत. देवान संदीप काटे तृतीय क्रमांक आमच्या लिंबूमध्ये. देवांश संदीप काटे ती पण नाही काटेचे ते नाही तो काटे. त्यानंतर 5 ते 8 चा गट आहे परीक्षित रामदास शिरसाट. चला लिहायचे नाही म्हणून. त्यानंतर जीवन विष्णू मिसाळ द्वितीय क्रमांक चमच्या लिंबूमध्ये. आणि तृतीय क्रमांक 2 विद्यार्थ्याचा होता शिवम सुभाष गायभाई आणि मयूर भगवान वनवे. भावने ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. भावने ही स्पर्धा घेण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये 1 ते 4 चा प्रथम क्रमांक होता यश भगवान वनवे. यश भगवान वनवे. यश कोणता? यश कोणता दिसतोय छोटा? कुठे कुठे यश? यश भगवान वनवे 1 ते 4 गटामध्ये प्रथम क्रमांक आवडे. नंतर समर्थ अर्जुन नागरगोजे द्वितीय क्रमांक आले का? समर्थ आरक समर्थ तुझे का? त्यानंतर साईराज सत्यवान करण भाजे साईराज सत्यवान करण भाजे धावणे स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक.
त्यानंतर 7 ते 8 पदक दिवस विष्णू पिता प्रथम क्रमांक कोणत्या याच्यामध्ये म्हणला तो कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये बरे कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये काय घेतलं तुम्ही हॅलो हा कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये त्याला गोल्ड मेडल भेटलेलं आहे धावण्याच्या ते कोणाबरोबर प्रोत म्हणतो तेवढे असं त्यांच्याबरोबर प्रोत त्यानंतर द्वितीय क्रमांक मयूर भगवान वनवे चला तृतीय क्रमांक होता अथर्व सतीश चौथे इकडे चौथे आहेत त्याचे वडील इकडे इकडे पुढे फोटो घ्यायला त्याचे वडील येते बघा त्यांचा मुलगा आहे तृतीय आणि आता 7 ते 10 शिवम शहाजी आंधळे प्रथम क्रमांक चल आंधळे द्वितीय क्रमांक अद्युत राजू मरड का मरकडे हा मेरड मेरड मरड केलं इथं नाही आलेला का त्याला हे करा त्यानंतर तृतीय क्रमांक होता अद्वित सुनील महाजन आता मुलींचा धावणे या स्पर्धेमध्ये 1 ते 4 गट होत्या आदित्य रमेश खुंदे या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानचे दुसरे सेवेकरी व्हॉलीबॉल प्लेअर आपलं विजय कुमार पालवे सर या ठिकाणी आले या सर पुढं त्यानंतर जान्हवी शिवाजी नागरे तृतीय क्रमांक धावणेमध्ये आले का जान्हवी सर द्वितीय क्रमांक घेऊन मग आणि तृतीय क्रमांक आहे स्वरांजली आप्पासाहेब चितळे हा आता मग चल तू जान्हवी त्यानंतर 5 ते 7 गट धावणे मुलींची पूर्वा प्रवीण जाधव ती काय ती आता गेलेली ती काय हे चितळे येतात ना तू चितळे हा स्वरांजली आप्पासाहेब चितळे याच्याकडे द्या त्यानंतर 5 ते 7 चा गट होता धावण्यामध्ये पूर्वा प्रवीण जाधव चल द्वितीय क्रमांक होता अस्मिता दिलीप चव्हाण धावणे स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक होता अनुष्का एकनाथ काटे चल चल अनुष्का त्यानंतर मोठ्या गटामध्ये 8 ते 10 गट होता जाधव गौरी प्रवीण द्वितीय क्रमांक होता प्रतीक्षा अशोक खेडकर प्रतीक्षा टाळ्या वाजा तृतीय क्रमांक होता चव्हाण प्रतीक्षा दिलीप धावणे स्पर्धेमध्ये बाल गटामध्ये त्यानंतर आपण शेवटचा खेळ घेतला होता पोताउडीमध्ये मुलांमध्ये वनवे मयूर भगवान प्रथम क्रमांक त्यानंतर द्वितीय क्रमांक होता जीवन विष्णू खेडकर आपले मिसाळ खेडकर लिहिले अरे मिसाळ खेडकर येत ना तुम्ही म्हटलं नाही मामाच्या गावचे कोण येत हा गुरुजी आहेत का म्हणलं 3 कडीचे म्हणले खेडकर मग शो म्हणून घातला का नाही
यश भगवान वनवे तृतीय क्रमांक कोतावडी. कोतावडी मुलीमध्ये प्रथम क्रमांक होता प्रणाली शहाजी आंधळे. प्रणाली शहाजी आंधळे कोतावडीमध्ये प्रथम क्रमांक. चव्हाण प्रतीक्षा दिलीप द्वितीय क्रमांक. चल. आणि तृतीय क्रमांक होता श्रावणी पालवे. आले का श्रावणी? त्यानंतर काल शेवटची स्पर्धा घेण्यात आली होती रंग भरणे. म्हणजे आम्ही कोरे कागद आपल्याकडे दिले होते चित्र काढून आणि त्याच्यामध्ये रंग भरायचे होते. यामध्ये छोटा गट आणि मोठा गट असे दोन गट होते. छोट्या गटामध्ये आता हे आपण पाठवले, एक जणांनी तिकडून नंबर काढलेत, आपण कोणी काढलेले नाही. तिथून तुमचे फोटो काढून ग्रुपवरती टाकून त्यांनी नंबर काढलेले आहेत. छोटा गट आहे, पहिला क्रमांक आलेला आहे, तुम्हाला माहित पण नाही. प्रणाली अशोक खेडकर प्रथम क्रमांक. द्वितीय क्रमांक आदिती रमेश खुंदे रंग भरणीमध्ये. आता हे तुम्हाला माहित नाहीत नंबर कोणाचे आले ते. तृतीय क्रमांक काय स्वयं आहे का काय? स्वयं सचिन चितळे. स्वयं त्याचं पहिलं बक्षीस बहिणीचे 3 घेतले कोणी त्याच्या बहिणीचे 3 घेतले. हॅलो. त्यानंतर मोठा गट मध्ये 2 गट केले होते. मोठा गट मध्ये प्रथम क्रमांक तृतीय क्रमांक आहे प्रतीक्षा अशोक खेडकर. तृतीय वर का तिसऱ्याचं बक्षीस द्या. आणि द्वितीय क्रमांक आहे आर्या हर्षल धायतडक. हा ते दिसतच होतं. हे आता गुप्त बक्षीस आहेत म्हणून ते असं घेतलं. रंग भरणे या स्पर्धेमध्ये मोठ्या गटात आपल्या प्रतिष्ठानचे सेवेकरी हर्षल धायतडक यांची ही कन्या आहे. आणि प्रथम क्रमांक माहितीये कोणाला? प्रथम क्रमांक कोणाचा आलाय? मनस्वी घनश्याम कदम. रंग भरणीमध्ये मोठ्या गटात प्रथम क्रमांक. असंच रांगोळी स्पर्धेचं सुद्धा तुम्हाला माहित नाही नंबर कोणाचा आलाय ते सुद्धा आपण बाहेरूनच काढलेले नंबर. तृतीय क्रमांक आलेला आहे मनश्री कदम. तृतीय क्रमांक कारण दोन्ही रांगोळ्या थोड्याशा सारख्या वाटल्यामुळे 2 विभागून म्हणजे दोघी जणीला दुसरे बक्षीस देण्यात आले. दोघी जणी म्हणजे त्या गटामध्ये पहिला आहे म्हणजे दुसरा नंबर बरं का आर्या धायतडक. आणि अजून तृतीय मध्ये पंकजा सानप, साक्षी बटोळे आणि यशदा राठोड यांनी सगळ्यांनी यायचे समोर. सगळ्यांना वेगवेगळे बक्षीस दिलं जाईल. एकटीची ती आर्या. पंकजा सानप, साक्षी बटोळे, यशोदा राठोड तिन्ही पण नाहीत ना. आणि प्रथम क्रमांक मिळालेला आहे या रांगोळी स्पर्धेमध्ये जी की आपल्या समोर रांगोळी होती मंदिराच्या समोर. त्या रांगोळीचा प्रथम क्रमांक आला होता श्रेया संदीप नागरे. आणि तिला साथ दिली होती समृद्धी फुंदे. श्रेया संदीप नागरे आपल्या संदीप नागरे प्रतिष्ठानचे सेवेकरी त्यांची ती कन्या आहे. आता
आपण एक स्पर्धा घेतली होती प्रश्न मंजुषा. प्रश्न मंजुषामध्ये गट क्रमांक 1 2 3 4 गट क्रमांक आला होता का? पाचव्या गटाने प्रथम क्रमांक पटकावला होता. कारण त्याच्यात बरंच ते तुमच्या लक्षात आलं नाही, तुम्ही म्हणलात, पण तसं नाही. पाचवा गट हा त्या गटामधील आहेत विद्यार्थी स्वयं चितळे. या पटकन त्याचं नाव घेईल, सगळ्यांना बक्षीस आहे. सगळे गट या: स्वयं चितळे, शिवम वाघ, सोनल सानप, जान्हवी नागरे, पूर्वा जाधव, प्रणाली आंधळे, श्रावणी पालवे, प्रतीक्षा चव्हाण आणि मनस्वी कदम. एवढे तेवढ्या. हा, चितळे आहे का? शिवम चितळे, शिवम वाघ. आपलं स्वयं चितळे आहे का? स्वयं चितळे आहे का? हा. शिवम वाघ आहे का? सोनल सानप, सोनल नाही ना? सोनल आहे. जान्हवी नागरे, जान्हवी आहे का? जान्हवी नाही. हा, आहे. मग एकच राहते बघ. जान्हवी नागरे कोण आहे? जान्हवी नागरे तू. पूर्वा जाधव, पूर्वा जाधव आहे का? पूर्वा जाधव. श्रावणी पालवे, श्रावणी पालवे. हे श्रावणी कोण आहे? बरं की चल जाऊ दे, म्हणजे एक कम्प्लीटच होऊन जाईल. ही आमची गाववालीची इथं उभे राहील सगळे नंतर. बालगटामध्ये बालगट जो सुंदर स्पर्धक तयार केले होते ते लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी सहभाग घेतला. कारण शाळेमध्ये नसताना स्पर्धा हे काय असतं हे लहान मुलांना कळण्यासाठी त्यांचा या स्पर्धेमध्ये सर्वांनीच भाग घेतला. सर्वांनाच या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने बक्षीस देण्यात येत आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाची दिवाण काय झालं? बालगटामध्ये ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या सर्वांसाठी बक्षीस या ठिकाणी दिलं जाईल. ज्यांचं नाव आता इथं असतील नाही तर त्यांचे पालक कोणी असतील विद्यार्थी घ्या. देवांश राहुल वाडेकर, ये दो. कितीला आहे तो? पहिलीला आहे. हा. त्याच्यानंतर अंश रणजित आंधळे आहे का? अंश, हा अंश आहे का? हा. रिद्धी राहुल फुंदे, आपल्या प्रतिष्ठानचे सेवेकरी फुंदे सर यांची नात या. नाही ती नाही. त्यानंतर युवराज शिवाजी नागरे आहे का? युवराज युवराज झाला का? अन्वी पालवे, अन्वी आहे का? अन्वी पालवे, अन्वी पालवे होता. श्रद्धा पालवे, अनुजा दैफळे, अनुजा दैफळे. त्यानंतर शुभ्रा लाड, आपल्या प्रतिष्ठानची सेवेकरी संजय लाड यांची ती नात आहे. लाडपट बोलत ना तिथे जा बक्षीस घ्यायला. हॅलो कोणाचं हा घ्या कोणाचं? श्रद्धा पालवे का? त्यांचं कोणाचं बक्षीस आहे त्यांच्याकडे? घ्या ना. नाही घ्या ना, घ्या ना. 10 आणलेत का? अजून कोणी बिगर नावाचं? स्वरा बोला, स्वरा.
ही स्वरा आहे ना ही नाही दहा कुठे होते उरले का अजून काही ते किती येतं ते दोन राहिले ती वारकडे ए ते दोन छोटा लिहिले बोला इकडे ते दोन छोटे अरे आपला हे राहिला ना मेन आपला चौधर गौरव चौधर त्यांना दोघं आई बाप यावं लागतील पुढे तो येईल तो. ये ना पुढे चला दोघं गौरव ये दे त्याला. हा फोटो घ्यायचा ए फोटो घ्यायचा टाका गणूच्या डोक्यावर टाका ना आम्ही काय तू गणूच्या डोक्यावर टाकेल काय बस ओके आता चांगलं दिसतंय हा पुढे घे आता आपण सर्व प्रतिष्ठानचे सेवेकरी आता महिलांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचं बक्षीस वितरित होणार आहे आपण बसा सगळे खाली आता